शालेय शिक्षण मंत्री तसेच सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी देशभरासह महाराष्ट्रातील तमाम जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्यात। ही होळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो अशी अपेक्षा त्यांनी करत जनतेच्या सुख समृद्धीसाठी त्यांच्या जीवनात विविध रंग येवो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी बोलताना त्यांनी या शुभेच्छा दिल्यात। नागरिकांना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। हा रंगाचा सण समजला जातो आणि हे रंग माणसाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येवोत अशी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। माझी नेहमीच मागणी ह्या स्थानिक लोकांसाठी असते, त्यांच्या जीवनामध्ये चांगली सुख समृद्धी येवो। खरं तर ज्या ठिकाणी हा कालचा सोहळा साजरा होणार होता, कारण त्या वाडीवरून ते लाकूड येतं, त्या ठिकाणीसुद्धा जाणारा रस्ता आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिलेला आहे। एवढी कामं केलेली आहेत, परंतु अनेक वेळेला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संदर्भात विशेषतः खूप अडचणी आलेल्या होत्या, ज्या इथं दगडाच्या खाणी असतात त्या नसल्यामुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी टेंडर भरायला तयार नव्हते। ती अडचण आता दूर झालेली, हा विषय मी कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडलेला होता। परंतु दरम्यानच्या काळामध्ये लोकांना जो त्रास झालेला आहे त्याचासुद्धा विचार ह्या कंत्राटदारांनी केलाच पाहिजे। तर ड्रेस कोड आणि संचालक मान्यतेबाबत शिक्षकांवर अन्याय होणार नाही, मात्र शिक्षक संघटनेनं आंदोलन करण्याऐवजी मला येऊन प्रत्यक्ष भेटावं आणि चर्चा करावी। चर्चेअंती निश्चितच तोडगा निघेल असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले। चांगले ड्रेस घातलेल्या ज्याला प्रायव्हेट शाळा असतात त्याचं अट्रॅक्शन मुलांना असतं, म्हणून मुलं आज 2 लाख मुलं कमी झाली आहेत। मग आपण सुद्धा आपल्याला सुधारायला लागेल। संच मान्यतेच्या संबंधात असं आहे की क्रीडा, त्यानंतर कला, हे सगळं मुलांना शिकवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काही शिक्षक आम्ही त्याचीसुद्धा भरती करू शकू। ज्यावेळेला नवीन संच मान्यता होतील त्यावेळेला हे कला क्रीडा शिक्षकांनासुद्धा त्या ठिकाणी मिळेल। शिक्षकांची संख्या कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही। आजसुद्धा भरती झालेली आहे, काही भरतीला स्टे आहे, उदाहरणार्थ आदिवासी भरतीला स्टे आहे। ते सगळं झाल्यानंतर जवळजवळ 30,000ची जी आमची भरती आहे ती पूर्ण होऊन जाईल। आजच मला वाटतं 11-12 हजारची पूर्ण झाली आहे। 30,000ची झाल्यानंतर मग आधार तोपर्यंत सगळं लिंकिंग होईल आणि उरलेले समजा जेवढे काय असतील तेवढे आपल्याला भरती करता येतील। परंतु ही भरती पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडली, पहिल्यांदाच टप्पा अनुदानाच्या संदर्भातले 1100 कोटी उपलब्ध करून दिले, अनेक गोष्टी केल्या। मुलांना मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केली, त्यांना वह्यांची पानं द्यायला सुरुवात केली, खूप गोष्टी केलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे जर काही शिक्षक संघटनेचे आक्षेप असतील तर त्यांनी मला भेटलं पाहिजे। एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढी कामं मी शिक्षकांची केली कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी केलेली नाही आहे।